देश चालवणारी सिस्टीम जर एका 17 वर्षाच्या पोरासमोर गुडघे टेकत असेल तर तेव्हा समजायचं की बदल आता दारावर नाही तर घरात येऊन बसलाय. सीबीएसईच्या ऑन स्क्रीन मार्किंग डिजिटल मूल्यमापन प्रणालीमधील महाघोटाळा आणि तांत्रिक अनागोंदी उघड करून वेदांत श्रीवास्तव, सार्थक सिद्धांत आणि निसर्ग अधिकारी या 3 तरुणांनी थेट दिल्लीच्या सत्तेला आणि शिक्षण मंत्रालयाला देखील घाम फोडलाय. आजवर आपण विरोधकांना किंवा मोठ्या नेत्यांना सरकारला धारेवर धरताना पाहिलं आहे, पण जेव्हा अवघ्या 17 ते 19 वर्षांची हातामध्ये अँड्रॉइड फोन, डोक्यामध्ये तल्लख मेंदू असलेली जेनझी पिढी मैदानामध्ये उतरते तेव्हा काय होतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा सीबीएसईचा घोटाळा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडिया या स्वप्नाला पुढे नेण्याच्या नादामध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी घाईघाईनं 98 लाखांपेक्षा जास्त उत्तरपत्रिका तपासण्यासाठी ऑनस्क्रीन मार्किंग ही डिजिटल प्रणाली आणली. ही प्रणाली पारदर्शक नसून त्यामागे भ्रष्टाचाराचा आणि अकार्यक्षमतेचा मोठा खेळ सुरू आहे, हे या 3 मुलांनी पुराव्याच्या आणि डेटाच्या जोरावरती सिद्ध केलं. हा केवळ एका परीक्षेचा विषय राहिला नाहीये, तर तो देशामधील सर्वात मोठ्या शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न बनलाय. 3 यंग डिटेक्टिव्ह त्यांनी उघड केलेला हा खेळ. त्यातला सर्वात प्रथम वेदांत श्रीवास्तव. यानं काय केलंय? 12वीच्या रिझल्ट नंतर वेदांतला फिजिक्समध्ये अत्यंत कमी मार्क्स मिळाले. त्याचे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करून उत्तरपत्रिकेची स्कॅम कॉपी त्यानं मागवली आणि ती कॉपी उघडताच त्याला धक्काच बसला, कारण ती हँडरायटिंग त्याची नव्हतीच, ती दुसऱ्याच विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका होती. वेदांतनं हा प्रकार सोशल मीडियावरती टाकला. सुरुवातीला IT सेलच्या ट्रोल आर्मीनं त्याला पाकिस्तानी आणि अँटी नॅशनल ठरवण्याचा नीच प्रयत्न देखील केला, पण वेदांत डगमगला नाही. अखेर सीबीएसईला जाहीर माफी त्याची मागावी लागली आहे आणि त्याची खरी उत्तरपत्रिका मॅन्युअली तपासून 10 गुण त्याला वाढवून द्यावे लागलेत. दुसरा आहे सार्थक सिद्धांत. सार्थकनं केवळ आपल्या निकालावरती रडत न बसता थेट सीबीएसईनं डिजिटल चेकिंग कंत्राट हे कोणाला दिलंय, कसं दिलंय याचा RTI आणि अधिकृत कागदपत्रांद्वारे अभ्यास केला. सार्थकनं शोधून काढलं की TCS सारख्या बलाढ्य आणि सुरक्षित कंपनीला डावलून सीबीएसईनं कोएम्ट एडुकेट या कंपनीला कंत्राट देण्यासाठी टेंडरचे नियम चक्क 15 वेळा बदलले. आणि हीच ती वादग्रस्त कंपनी आहे की जिच्यावर 2019 मध्ये तेलंगणा बोर्डच्या परीक्षेमध्ये गोंधळ घातल्याचा आरोप होता, जिथे हजारो मुलं नापास झाली होती आणि काहींनी आत्महत्या देखील केल्या होत्या. सार्थकनं आपल्या ब्लॉगद्वारे हा क्रोनॉलॉजीचा खेळ आहे हे उघड केलं. तिसरा आहे निसर्ग अधिकारी, डिजिटल सुरक्षेचा एथिकल वॉरियर. निसर्ग या एथिकल हॅकरनं सीबीएसईच्या मूल्यमापन पोर्टलची डिजिटल सुरक्षा तपासली. त्यानं सिद्ध केलं की सीबीएसईचे डिजिटल पोर्टल हे अत्यंत कमकुवत आहे. मास्टर पासवर्ड सहजपणे लीक होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांच्या डेटाशी किंवा मार्किंगशी कोणीही छेडछाड करू शकतो. त्याच्या या दाव्यामुळे डिजिटल इंडियाच्या सुरक्षेच्या दाव्यांचे अक्षरशः वाभाडे निघालेत. दरम्यान ताजे आणि लेटेस्ट अपडेट असे आहेत की या 3ही मुलांनी लावलेल्या आगीमुळे दिल्लीच्या सत्ताधाऱ्यांना आणि शिक्षण मंत्रालयाला देखील प्रचंड मोठा धक्का बसलाय. अवघ्या 17 वर्षांच्या सार्थक सिद्धांतला शिक्षण विषयक संसदीय स्थायी समितीच्या समोर त्याचे पुरावे आणि 7 पानांचं सादरीकरण सादर करण्यासाठी अधिकृतपणे बोलावण्यात आलं. तिथे त्यानं शिक्षण मंत्रालयाच्या आणि सीबीएसईच्या बड्या अधिकाऱ्यांच्या समोर थेट पुरावे सादर केले. या प्रचंड दबावामुळे सरकारनं सीबीएसईचे चेअरमन राहुल सिंग आणि सचिव हिमांशु गुप्ता यांची त्यांच्या पदावरनं तडकाफडकी बदली केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. IIT मद्रास आणि IIT कानपूरच्या तज्ज्ञांना सीबीएसईचे डिजिटल पोर्टल दुरुस्त करण्यासाठी आणि संपूर्ण टेंडर प्रक्रियेचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी पाचारण करण्यात आलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनी सार्थक सिद्धांतची भेट घेऊन त्याला पाठिंबा दिलाय. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. ही फक्त सुरुवात आहे. तुम्ही देशामधील तरुणांना गृहीत धरू शकत नाही. या प्रकरणानं 2 गोष्टी स्पष्ट केल्यात. पहिली म्हणजे डिजिटल होण्याच्या नादामध्ये सरकारी यंत्रणा किती घाईगडबडीमध्ये आणि अपारदर्शकतेनं काम करत आहे. दुसरी म्हणजे सर्वात महत्त्वाची,
आजची जेनझी पिढी ही फक्त रील्स बनवणारी किंवा सोशल मीडियावरती टाइमपास करणारी पिढी नाहीये, तर त्यांच्या भविष्याशी खेळ झाला तर ते देशामधील सर्वोच्च तपास यंत्रणांना जे जमलं नाही ते केवळ एक लॅपटॉप आणि इंटरनेटच्या जोरावरती करून दाखवू शकतात. मोदी सरकारसाठी हा एक मोठा इशारा आहे की तंत्रज्ञानाचा वापर भ्रष्टाचाराला झाकण्यासाठी नाही तर पारदर्शकता आणण्यासाठी झाला पाहिजे. या 3 पोरांनी दाखवून दिलं आहे की व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं धाडस जिवंत असेल तर सिस्टीम कितीही मोठी असली तरी तिला झुकावंच लागतं.